हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण संभाव्यतामधील एक गुणांचे काही महत्त्वाचे प्रश्न राहिले होते ते कंटिन्यू करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं एक गुणांचे प्रश्न, त्यातच सगळं कवर झालं असतं, पण व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रश्न राहिलेत ते घेऊयात. बेसिक क्वेश्चन आहेत, सॉल्व केलेत, सांगते डिटेलमध्ये कसं सॉल्व करायचं. बघा, पहिला प्रश्न आहे, जर n ऑफ ए इज इक्वल टू 4, n ऑफ एस इज इक्वल टू 12, तर p ऑफ ए क्वेश्चन मार्क दिलेला आहे. मग आता आपल्याला बघा संभाव्यतेचा फॉर्म्युला सर्वांनी पाठच करून ठेवायचा आहे, कारण बरेचसे आपण एक गुणांचे प्रश्न मागचे आपले व्हिडिओ बघा, सगळे संभाव्यतेच्या या फॉर्म्युल्यावरच आधारित क्वेश्चन आहेत. पी ऑफ ए इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, राईट. आपल्याला एन एची व्हॅल्यू दिलेली आहे, एन एस दिलेला आहे, पी ए काढायचा. मग पी एचा फॉर्म्युला काय आहे, एन ए अपॉन एन एस. व्हॅल्यू पुट करायची, फॉर्म्युल्याला अर्धा मार्क असतो, व्हॅल्यू पुट करायला अर्धा मार्क. व्हॅल्यू पुट करा. बघा, एन ए किती दिलेला आहे 4 आणि एन ऑफ एस किती दिलेला आहे 12. मग आता बघा 4 आणि 12, जर इथं दोन्ही संख्येना एका संख्येने भाग जात नसेल तर तुम्ही ती आहे असं ठेवलं तरीही चालेल. पण आता इथे बघा पूर्णपणे भाग जातोय आपल्याला 4/12. 4ने ह्याला पण भाग जातो, 4 एके 4, 4 त्रिक 12, बरोबर. एका संख्येने दोन्ही संख्येला भाग जात असेल तर भाग घालवायचा इथे. मग 1/3. या प्रश्नाचं उत्तर पी ऑफ ए किती आला, 1/3. बघा, दुसरा प्रश्न आहे, जर पी ऑफ ए इज इक्वल टू 3/4, एन ए इज इक्वल टू 24, तर एन एस किती. बघा, सेम क्वेश्चन आहे, फक्त इथं पी ए विचारला होता, इथे एन एस विचारलाय. आलटून पालटून विचारलं होतं. आता परीक्षेत एन एस इथे एन एस विचारलाय, पी ए विचारलाय, तर राहिलं काय, एन ए. एन ए ही विचारला जाऊ शकतो. सेम प्रश्न असतात, फक्त व्हॅल्यू वेगवेगळ्या. आपल्याला फक्त यामध्ये काय करायचं आहे महत्त्वाचं, हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या व्हॅल्यू दिल्या त्या व्हॅल्यू पुट करायचं आणि स्टेप बाय स्टेप सॉल्व करत जायचं. इतकं इझी आहे, इथे मार्क घालवायचा नाही कोणीही. बघा काय केलं आहे, पी एचा फॉर्म्युला एन ए अपॉन एन एस, हा फॉर्म्युला आपण पाठ करून घेतला, राईट. हा पाठ केला. मग आपल्याला काय काढायचं आहे, एन एस. एन एस हा इकडे घ्या, एन एस इकडे घेतल्यानंतर काय राहील इकडे, एन एस जर इकडे आला तर एन ए छेद पी ए हा खाली येईल, बरोबर. पी ए जर खाली आला तर आता एन ए किती दिलेला आहे बघा, एन ए किती दिला आहे 24, बरोबर, 24. आणि पी ए किती दिलेला आहे 3/4. आता बघा, बऱ्याच मुलांना इथे सॉल्व करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. कसं सॉल्व करायचं बाबा, हे काय करायचं, हा काय 24 आहे असा लिहायचा, हा आपल्याला वरती आणायचा. जेव्हा आपण ही खालची संख्या वरती घेऊन जातो त्याला मल्टिप्लायचं चिन्ह द्यायचं, म्हणजेच गुणिलेचं चिन्ह द्यायचं. आणि हा काय आहे 3/4 आहे ना, हा 4 काय करायचा वरती घ्यायचा अंशस्थानी आणि हा 3 छेदस्थानी आणायचा, बरोबर. हा असं सॉल्व करता येणार आहे का, नाही. मग काय करणार आपण, ही संख्या वरती घेऊन जायची. हा की इथं किती डिवाइडला आहे ना, बरोबर ना, इथं म्हणजे छेदस्थानी आहे. जेव्हा आपण अंशस्थानी संख्या घेतो तेव्हा काय होतं, मल्टिप्लाय होतं, बरोबर, म्हणजेच गुणाकार. हा गुणाकार झाल्यानंतर काय आहे, हा छेद अंशस्थानी जातो आणि हा अंश हा छेदस्थानी येतो. बघा, आता ह्याला भाग द्यायचा. 3च्या पाड्यात 24 आहे का, आहेत ना. बघा, 3 एके 3, 3 8 24, बरोबर, 8. आणि ह्या काय 8 गुणिले 4, 8 गुणिले 4 किती होतात, 8 चौक 32, बरोबर, 8 चौक 32. अशा पद्धतीने हे सॉल्व करायचं. सिंपल क्वेश्चन आहे, फॉर्म्युला पाठ करा, फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू पुट करायच्या. आणि 1 मार्काचे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. एवढेच 2 महत्त्वाचे प्रश्न घ्यायचे राहिले होते कवर टॉपिक, कारण व्हिडिओ तो मागचा खूप लेंदी होत होता, म्हणून आपण या व्हिडिओमध्ये ते राहिलेले 2 क्वेश्चन घेतले आहेत. नेक्स्ट व्हिडिओपासून आपण 2 गुणांचे जे प्रश्न आहेत महत्त्वाचे, IMP मे बी तुम्हाला खरंच त्याचा परीक्षेमध्ये उपयोग होईल, तेच प्रश्न मी घेण्याचा प्रयत्न करेल. तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, तुमचे कोणी मित्र मैत्रीण बहीण भाऊ नातेवाईक कोणी 10वीला असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना त्याचा उपयोग होईल. थँक्यू.